मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू निश्चितपणे एक षटक ज्याने टाकलंय आणि निश्चितपणे एकच धाव खर्च केली आहे. अर्थात सगळ्यांना माहिती आहे ज्याने घेतल्या 4 विकेट्स आणि तो खेळाडू जातोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू धीरज गच्छे. सन्माननीय राजेंद्र रणदिवे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच क्लासिक काष्टी या संघाचं आपण बघतोय कित्येक वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. फोटो घ्या संध्याकाळी रील टाकायची आहे. निश्चितपणे आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. एक जबरदस्त गेम बघायला मिळालाय इथे. हे षटक नव्हतं तर मॅच विनर षटक होतं. वा, दर्जेदार खेळ होता आणि गोलंदाज सुद्धा कमाल करू शकतो हे बघायला मिळालं इथे. धीरज गच्छे आपल्यासोबत आहेत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण जिंकलात. सगळ्यात पहिल्यांदा कसं वाटतं या मॅचमध्ये, कारण की समोरचा संघ देखील अगदी ताकदवान होता. या संघाने देखील अगदी अशी एक मुवमेंट आली होती की तुमच्या तोंडचं पाणी पळवलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच आपण जिंकलात. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय आणि नर्सिंगनी मला 5वी ओव्हर माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्याचं खूप आभार मानतो. आणि विजू भाऊ पण बोलला की 5वी ओव्हर तू टाकू शकतो, चांगली ओव्हर टाक, 1 ओव्हर तेवढी काढ, मॅचमध्ये आपण नक्कीच येऊ. निश्चितपणे आपण बघितलं पहिल्या 2 षटकांमध्ये. त्याच्यानंतर आपण जर बघायला तर नक्कीच ऋतिक गजर त्याचा बॅटचा फ्लो बघितला, आपण बॅटचा स्विंग बघितला. त्याला तुम्ही खेळताना बघितलं असेल यापूर्वी. आणि जेव्हा त्याची फलंदाजी आक्रमक स्वरूपामध्ये होते तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं की नक्कीच श्रीगोंदा संघ जिंकलाय. पण ज्यावेळेस आपण षटक घेऊन येत होता त्यावेळेस कोणता विचार होता की नक्कीच ऋतिक गजरला बाद करण्यासाठी कोणता प्लॅन होता आपल्याकडे? फक्त एवढं सांगितलं होतं की डॉटवर विकेट घ्यायची नाही आपल्याला, स्वतःहून विकेट दिली जाईल आणि वाईट टाकायला सांगितलेलं कॅप्टननी. तर मी तेच टाकत होतो आणि बाहेरचा एज लागून चांगला कॅच पकडला कीपरने. तर तेच मॅच टर्निंग पॉईंट होता आणि आम्हाला फक्त तेवढी 1 विकेट पाहिजे होती, त्यामुळेच आम्ही मॅचमध्ये आलो. आणि